हॅलो फ्रेंड्स, मी आरती तुमचं स्वागत करत आहे लाईव्ह अनकट बाय श्रीशमध्ये. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही वृंदावनमध्ये आलेलो आहोत. तर इथे आल्यानंतर आम्ही प्रेम मंदिर आणि इस्कॉन मंदिरला दर्शन घेतलं. ते झाल्यानंतर आम्ही इथे जे प्रेमानंद महाराजांचा आश्रम आहे तिथे गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर कळलं की त्यांची पदयात्रा ही सकाळी 3 वाजता सुरू होते. तर आम्ही 2:30ला उठून तिथे पदयात्रेसाठी गेलो. तर खूप लांबपर्यंत गर्दी होती आणि आम्ही जिथे उभं होतो तो पॉईंट होता त्यांची पदयात्रा जिथून सुरू होती तो पॉईंट. तिथून जवळपास 6 किलोमीटरपर्यंत अशी लाईन लोकांची लागलेली होती. तर बरीचशी लोक रात्रीच येऊन तिथे झोपलेली होती आश्रमाच्या तिथे. तर आम्ही आपलं सकाळी 2:30ला उठून इथे आलो दर्शनासाठी. तर आम्हाला तिथे पोहोचायला जवळपास 3 वाजले होते. तर तिथे आल्यानंतर हे सगळे म्हणजे आम्हाला लाईनमध्ये उभे केलं. साईडने त्यांनी दोऱ्या टाकलेल्या होत्या आणि मग नंतर 4 वाजता ही पदयात्रा सुरू झाली. तर तोपर्यंत जल्लोष होता. सगळेजण वाट बघत होते कधी प्रेमानंदजी महाराज येतात आणि त्यांचं दर्शन होते. तर आता हे बघताय की पोलिसांची गाडी पण आहे, मागे बरीचशी लोक आहेत त्यांच्यासोबत. लोकांशी फुलांच्या रांगोळ्या वगैरे त्यांनी पैसे देऊन काढलेले आहेत. तिथे जे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहेत ते त्यांनी 100 रुपीज देऊन ती रांगोळी काढून घेतली होती आणि जस्ट 10 मिनिटांमध्ये त्यांनी एवढी सुंदर रांगोळी बनवून कंप्लीट केली. जिथे आम्हाला 1-1 तास लागतो अशा रांगोळी कंप्लीट करायला. इथे माईकवर येऊन ते अनाऊन्स करून गेलेत की लवकरच प्रेमानंदजी महाराज इथे येणार आहेत. तर त्यांची मागे गाडी येऊन थांबलेली आहे. आता सगळे शिष्य वगैरे सोबत ते लगेच येतील इथे. ते बघा त्यांची एंट्री झालेली आहे. विशलिस्ट मधली एक विश आत्ता माझी कंप्लीट झाली. वृंदावनमध्ये आल्यानंतर प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्याची ही एक माझी विश होती आणि ती आज कंप्लीट झाली इथे. आता आम्ही हॉटेलवरती गेल्यानंतर आवरून लगेचच दर्शनासाठी जाणार होतो, कारण मंदिर 8 वाजता ओपन होतात. निधिवन हे 6 वाजताच ओपन होतं. आत्ता वाजले आहेत 4:30. रूमवर जायला 5 वगैरे होणार. नंतर तिथून आवरून निघून मग निधिवन दर्शन करून नंतर बाकी बिहारीसाठी दर्शनाला जाणार होतो. आता आम्ही निधिवनला आलो आहोत आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा चहा घेतला, कारण सकाळी लवकर उठलो होतो. तिकडे प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं आणि लगेच आम्ही आवरून इकडे आलो. तर पहिल्यांदा चहा घेतला जेणेकरून फ्रेश वाटेल आणि सकाळी थंडी पण होती. तर सकाळी थंडीचा चहा घेणं म्हणजे परम सुख. तर इथे काही समोसे पण तळत होते. आम्ही काही समोसे वगैरे खाल्ले नाही, फक्त चहा घेतला आणि दर्शनासाठी निघालो. ह्या आजींकडून छानसा टिका लावून घेतला राधे राधेचा आणि राधे राधेचा जयघोष करत आम्ही गेलो निधिवन मध्ये. हा निधिवनचा एंट्रन्स आहे. आतमध्ये शिरल्यानंतर थोडंसं पुढे गेलं की पहिलंच हे मंदिर तुम्हाला लागतं. इथे कुठेच फोटो अलाउड नाही आहेत मंदिरांचे काढण्यासाठी, तर त्याच्यामुळे मी फोटो घेऊ नाही शकले. आणि इथे तुम्ही दर्शन करून पुढे जाऊ शकता.
वृंदावन हे नाव असं का पडले, तर वृंदा म्हणजे तुळस आणि वन म्हणजे जंगल. तर हे असं तुळशींचं जंगल जे आहे त्यालाच वृंदावन म्हटलं जात होतं. आणि आता बदलत्या काळामध्ये सगळं जंगल जाऊन तिथे अशा इमारती उभ्या राहिल्या. पण हे जे जंगल आहे, जंगलाचा हा प्राचीन काळाचा जो भाग आहे तो आहे निधिवन. निधिवनमध्ये अजूनही त्या तुळशी तशाच आहेत प्राचीन काळातल्या. आपल्याकडे दारोदारी जी लावली जाते ती तुळस वेगळी आहे आणि ही आहे वन तुळस. त्याच्यामुळे ही झाडं खूप मोठी मोठी आहेत. आणि असं म्हटलं जातं की रात्री ह्या तुळशींमधून गोपी अवतरित होतात. दिवसा ह्या तुळशींच्या म्हणजे जी झाडं दिसतात, पण रात्री ह्या गोपीमध्ये अवतरित होतात. तर असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाने 16,801 गोपियांसोबत रासलीला केली होती. आणि इथे अशी मान्यता आहे की स्वामी हरिदास जे आहेत त्यांनी इथे तपश्चर्या केली होती आणि त्यांना श्रीकृष्णांनी दर्शन दिलं होतं. तर तिथे 2 मूर्ती प्रकट झाल्या होत्या. त्याच्यामध्ये एक तर श्रीकृष्ण आणि दुसरी बलराम यांची होती. वृंदावनमध्ये एक सज्जन दर्शनासाठी आलेले होते आणि त्यांनी पुढे 2 किलोमीटर अंतरावरती बाकी बिहारी हे मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये ही मूर्ती श्रीकृष्णांची स्थापित केली. संध्याकाळी 7:30 वाजता आरती होते आणि 8 वाजता हे मंदिर बंद होतं. त्यानंतर कोणीही इथे थांबत नाही. आणि इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांचंही म्हणणं आहे की इथे पशुपक्षी सुद्धा थांबत नाहीत. सकाळी 6 वाजता मंदिर ओपन होतं. सकाळी मंगल आरती होते 6 वाजता. आता निधिवनमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललो आता राधावल्लभ मंदिरामध्ये. हे मंदिर सकाळी 6 ते 6:30 ओपन असतं. त्यानंतर 8 ते 12 आणि संध्याकाळी 5:30 ते 9 हे त्याचे टायमिंग आहे. तर या वेळेत ते ओपन असतं. बाकीच्या वेळी तो पडदा लावलेला असतो. मंदिरात तुम्ही जाऊ शकता पण पडदा लावलेला असतो. तर आता आम्ही आहोत बाकी बिहारी मंदिराच्या बाहेर. हे मंदिर 7:45ला ओपन होतं आणि क्लोजिंग 12 वाजता. संध्याकाळी 5:30 ते 9:30 चालू असतं. आता मी मंदिरामध्ये आलेलो आहे. गर्दी पण भरपूर आहे. दर्शन झालं. आता खूप भूक लागली होती म्हणून मग आम्ही जेवण्यासाठी रॉयल भारती फूडमध्ये गेलो. छान हॉटेल आहे. आम्ही जेवण झाल्यानंतर लगेचच कालिद घाटकडे निघालो. आम्ही पायी चालत आलो होतो. तुम्ही सायकल करू शकता किंवा रिक्षा करू शकता इथे येण्यासाठी, पण जवळ आहे. चालतही तुम्ही अगदी 10 मिनिटात इथे पोहोचता. हे जे मंदिर आहे ते आहे प्राचीन कालिदेव मंदिर. जवळपास हे 5,000 वर्षांपूर्वीचं आहे. हे समोर जे दिसतंय ते केली कदम, ज्या झाडावरून श्रीकृष्णाने यमुना नदीत उडी मारली होती आणि कालिया नागासोबत जे युद्ध झालं होतं त्यामध्ये त्याला हरवलं होतं आणि वृंदावन सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. आता आम्ही आलो आहोत कालिद घाटावरती. येथे समोर जे बोट तुम्हाला दिसत आहेत तर त्यातून तुम्ही यमुना नदी फिरून येऊ शकता.
बोटमध्ये थंड हवा लागत होती आणि त्यामुळे श्रीशला झोप येते. या मंदिरापर्यंत आमची राईड होती आणि आता इथून बोट रिटर्न जाईल. आम्ही जिथून बसलो तिकडे कालीद घाटावरती. श्रीश बोट राईड मध्ये पूर्णपणे शांतच होता व उतरल्यानंतर ऍक्टिव्ह झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे प्रेमानंद महाराजांचा आश्रम, ज्याचं नाव आहे श्री हित राधाकेली कुंज. तर इथे बाहेर सूचना लावलेल्या आहेत. तुम्ही सत्संगसाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न असतील तर टोकन कसं घ्यायचं त्याच्या सगळ्या सूचना लावलेल्या आहेत. तर वृंदावनचा हा व्लॉग आपला इथेच संपतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.